हप्त्यातून एकदा टँकर पाठवला जातो आणि पाणी मारलं जाते। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे धूळ। शेवगाव तिसगाव पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असताना शेवगाव तहसील कार्यालयासमोर रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे। संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे नागरिक व व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। रस्त्यावर नियमित पाणी न मारल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे ढग निर्माण होत आहेत। आठवड्यातून केवळ एकदाच पाणी मारले जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। परिणामी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तसेच आसपासच्या दुकानदारांना मोठा त्रास होत आहे। धुळीमुळे श्वसनाचे विकार, डोळ्याची जळजळ, ॲलर्जी यासारख्या आजारांचा धोका वाढला असून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे। व्यापाऱ्यांच्या मालाचेही नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे। सदर काम तातडीने पूर्ण करून दररोज नियमित पाणी मारण्याची व्यवस्था करावी अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे। प्रशासन व संबंधित ठेकेदाराने त्वरित लक्ष घालून उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे। आपण पाहू शकतो तिसगाव पैठण हा रोड चालू असताना तहसील कार्यालय शेवगाव येथे कशा प्रकारे रोडचं अर्ध काम झालेलं असून राहिलेल्या कामावर कॉन्ट्रॅक्टदार कोणत्याही प्रकारचं पाणी मारत नसून धुळीने पांढरे होत चाललेले आहे आणि लोकांना याच्यापासून आजाराचा धोका आहे। बारीक बारीक कण एकदम हे होत आहेत, तरी याच्याकडे ठेकेदाराचं लक्ष नाही। कोणत्याही प्रकारचं या रस्त्यावर पाणी मारलं जात नाही। हप्त्यातून एकदा टँकर पाठवला जातो आणि पाणी मारलं जाते। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे धूळ उडत आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।